4ची बस 5:30ला तर भेटली आणि तीही अर्ध्या रस्त्यामध्येच फेल झाली. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज आम्ही चाललेलो होतो संभाजीनगरला, तेही फर्स्ट टाईम. त्यातल्या त्यात बस मी तुम्हाला म्हटलं 4ची बस तर लेट आली तर आली आणि तीही फेल झाली. मग तिथंच वेट केला आणि त्यानंतर मग दुसरी बस आल्यानंतर मग फायनली आम्ही त्या बसने घरी आलो. थांब टिपत काय पाहू दे एकदा. थांब शो घरी लेट आलो त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं. जेवण वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं सामान पॅकच होतं. मग शोधाशोध केली जे पाहिजे होतं ते, कारण चहा बनवायलाही काही नव्हतं आणि पाणी तापवायलाही पातेलं, जे की सगळं सामान जे होतं पॅकिंग होतं. म्हटलं चला एकदा रूमची साफसफाई करूया. काही जे सामान मेन होतं ते काढून घेतलं. त्यानंतर बघा तुम्ही, एवढी धूळ साचलेली होती, म्हणजे असतेच कोणत्याही रूममध्ये जा आपण नवीन गेलो तर एवढं सगळं क्लीन करायचं. आणि तिकडे बघा किती काळं पाणी निघालेलं होतं. ते एवढं सगळं मी ना म्हणजे घासून काढले ते डायरेक्ट, कारण पोछाने म्हटलं हे निघणारच नाही, त्यामुळे याला पर्यायच नव्हता. एवढं खराब झालेलं होतं आणि खराब असेल तर मला बिलकुल आवडत नाही. रूम एकदम क्लीन पाहिजे, त्यामुळे सगळंच क्लीन करायला घेतलं. बघा इथं जिथं जेवढं खराब झालेलं होतं, म्हणजे फरची ज्या ठिकाणी एकदम काळी झालेली होती बघा, इथं कॉर्नर वगैरे ते सगळे आंघोळीच्या आधीच केलेलं आहे. तुम्हाला ड्रेस पण माझा कालचा दिसत असेल, म्हटलं चला एकदा आंघोळीच्या आधीनं सगळं हे क्लिनिंग करून घ्या आणि त्यानंतर मग पूर्ण फ्रेश होता येईल आणि चहा वगैरे घेता येईल. तर सगळे जे भांडे होते जे मेन लागतात ते काढून पण लावण्यापेक्षा ना एकदा रूम क्लीन करून लावले ना तर मग बरं पडतं. पुन्हा सगळे काढणार, क्लीन केल्यानंतर पुन्हा लावायचे, त्यापेक्षा म्हटलं आधीच हे काम करूया. आणि बघा एवढं सगळं मी क्लीन केलं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.